आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर सध्या बैठकीला सुरुवात होतीये। एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू झाली आहे। एसटी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। या संपामुळे कोकणात गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना प्रचंड फटका बसतोय। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल असे संकेत कालच मुख्यमंत्र्यांनी दिले होते। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का, एसटी कर्मचारी आपला संप मागे घेणार का, याकडे लक्ष आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कालच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक केली, पण त्यांची चर्चा निष्फळ ठरली। त्यामुळे आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दुसरीकडे राज्यामध्ये अनेक ठिकाणी एसटी बसेस रस्त्यावर धावत नसल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल सुरू आहेत। विशेषतः गणपतीसाठी मुंबईमधली अनेक कोकणी माणसं कोकणाकडे निघालेली आहेत, पण एसटी बसेस उपलब्ध नसल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत। अतिरिक्त गाड्या कोकणामध्ये सोडल्या जातात। या सणासुदीच्या काळामध्ये या गाड्यांचं बुकिंग अगोदरच झालेलं असतं, मात्र एसटीच्या संपामुळे या गाड्या सुद्धा सुटू शकलेल्या नाहीयेत। त्यामुळे अनेकांच्या गावी जाण्याच्या मनसुब्यांना सध्या सुरुंग लागलेले आहेत। त्यामुळे मिळेल त्या वाहनांना गावी जाण्याची धडपड सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळते। तर एसटी आगारांमध्ये सुद्धा एखादी बस मिळते का हे पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी आहे। सह्याद्री अतिथीगृहावर या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरून। तर या सगळ्याचा परिणाम प्रवाशांवर नेमका काय होतोय, प्रवासी याला काय प्रतिसाद देतात हे जाणून घेण्यासाठी जुई आपली प्रतिनिधी आता आपल्या सोबत असणार आहे। सुरुवातीला अक्षय, बैठकीचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुझ्याकडे येतोय। कधी सुरू झाली आहे बैठक आणि तोडगा निघण्याची अपेक्षा आहे का? कविता, नक्कीच आपण जर बघितलं तर 7:30 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुंबई बाहेरील दौऱ्यावरनं परत आले आणि बैठकीला सुरुवात केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत। ज्या काही एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना, या संघटनांचे प्रतिनिधी आणि विशेषतः कृती समितीचे संदीप शिंदे हे देखील या बैठकीला दाखल झालेले आहेत। बैठकीत सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक आहोत, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी सणासुदीच्या दिवसांमध्ये गावी जाणाऱ्या भाविकांचा, गावी जाणाऱ्या कोकणवासियांचा विचार करावा, अशा पद्धतीची भावनिक साथ एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना घातलेली आहे। कारण यापूर्वी देखील त्यांना सांगण्यात आलं आहे की तुमच्या मागण्या किंवा मान्य आहे, सरकार त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील देखील आहे, त्यावर आपण चर्चा करू। मात्र आत्ता जी परिस्थिती मुंबईतील त्यासोबतच मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरातील या एसटी आगारांमध्ये आहेत, जे कोकणवासीय त्या ठिकाणी खोळंबून पडलेले आहेत, ताटकळत आहेत एसटीची वाट बघण्यासाठी, त्यांना आधी मार्गस्थ करा, त्यांचे हाल होऊ देऊ नका, अशा पद्धतीची भावनिक साथ एकनाथ शिंदे यांनी घातलेली आहे। आणि आता जे काही मुद्दे एसटी कर्मचारी संघटनांचे सरकारकडे प्रलंबित आहे, या मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे। यासोबत देवेंद्र फडणवीस देखील एकनाथ शिंदे यांची जी भूमिका आहे, या भूमिकेला सहमत असल्याची माहिती मिळते। आणि सुरुवातीला संप मागे घ्या आणि आपण चर्चा देखील एकीकडे सुरू ठेवा आणि आता बसेस देखील जाऊ द्या, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे। मात्र अजून देखील या चर्चेतनं काही बाहेर आलेलं नाही आहे, किंवा या सगळ्या भावनिक साथ असेल किंवा जे काही म्हणणं आहे सरकारचं, याबाबत एसटी कर्मचारी संघटनांनी कुठली भूमिका घेतलेली नाही। चर्चा सुरू आहे। अपेक्षा करूयात यातनं सकारात्मक तोडगा निघेल आणि जे काही हाल सध्या संपूर्ण कोकणवासियांचे आणि यासोबतच एसटी प्रवाशांचे चाललेले आहेत, ते हाल कमी होतील आणि ते लवकरात लवकर गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील गावी मार्गस्थ होतील। दुसरीकडे काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी देखील संकेत दिले होते की आजची चर्चा ही सकारात्मक होईल। मात्र त्यांनी टीका देखील केली होती की एकीकडे एसटी कर्मचारी सांगतात की कुठल्याही राजकीय पक्षाची यामध्ये संबंध नाही आहे, अराजकीय प्रतिनिधींची या कामगार संघटना आहे, मात्र काँग्रेसनी या संपूर्ण संपाला फूस लावली असल्याची देखील माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। त्यामुळं एकूणच एसटी कर्मचारी संघटना आहे, कर्मचारी म्हणून या सगळ्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करा, याचं राजकारण करू नका, अशी देखील उदय सामंत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतनं घातली होती। उदय सामंत हे देखील स्वतः आजच्या बैठकीला उपस्थित आहे। या बैठकीमध्ये काल जो औद्योगिक न्यायालयाच्या माध्यमातून निकाल देण्यात आला, हे देखील कर्मचारी संघटनांसमोर ठेवण्यात आलेलं आहे। हे सांगितलं जातंय त्यांना की तुम्ही जे करतायत हे बेकायदेशीर आहे, सरकार सकारात्मक आहे, मात्र तुम्ही बेकायदेशीर वागू नका,
अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात येत आहे संघटनांना एसटी कर्मचारी संघटनांना वारंवार, कारण सणासुदीचे दिवस आहेत, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तुम्ही राहाच आपल्यासोबत. जुईकडून जाणून घेऊयात की प्रवाशांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, प्रवाशांचं काय म्हणणं आहे. जुई, अगदीच कविता, आपण पाहतोय मी सध्या उभी आहे परळ बस डेपोमध्ये आणि इथे प्रवाशांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण काल ऐन मोक्याच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं आहे आणि प्रवासी जे कोकणात जायला निघाले आहेत त्यांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी ह्या सगळ्या कोकणातल्या गाड्या इथे लावल्या गेल्या आहेत तरी देखील प्रवासी इथे आपल्याला खोळंबलेले पाहायला मिळत आहेत. कुठल्या गाडीमध्ये जायचं हेच इथल्या प्रवाशांना समजत नाहीये. त्यांचे हाल होताना आपल्याला इथे पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. आपण काही प्रवासी इथे बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांना कुठे जायचं आहे आणि त्यांची सोय झाली आहे का व्यवस्थित. काका, काय सांगाल, कुठे जायचं आहे तुम्हाला? आम्हाला सिंधुदुर्गामध्ये उपळे गावी जायचं आहे, पण आमची आजिवली गाडी आहे. लागली का तुमची गाडी? हो, लागली. किती वाजता गाडी लागणार होती? 8:30ला आहे सुटणारी. मग तुम्हाला हा जो संप सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचा, त्याचे हाल दिसून येत आहेत का? त्याचा काही परिणाम जाणवतोय का प्रवासावर? मला तर अजूनपर्यंत काही जाणवलं नाही. काही प्रवासी म्हणतायत की आम्हाला हाल जाणवलेले नाही आहेत, मात्र इतरही काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ते कुठे जायला निघालेले आहेत आणि त्यांची कुठली गाडी आहे. काय सांगशील, आता कुठे जायला निघालायस तू? आम्ही चाललोय रत्नागिरीला, जैतापूरच्या गावात. गाडी लागली आहे का नाही, तुम्ही? लागते आता, लागेल 10 मिनिटात लागेल. कितीची गाडी लागणं अपेक्षित होती? 8ची गाडी आहे अपेक्षित होती, अजून लागली नाही. लागतं 5 मिनिटं बोलतात लागेल. इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे नेमकं की गाडी कधीपर्यंत लागेल? लोक असं बोलतात की त्यांना विचारलं मी, पण ते बोलतात की 10-15 मिनिटातून जातील. परत ते काय गाडीचा थोडा नंबरचा आदलाबदल झाली आहे, ती मागची गाडी पुढे गेल्या त्यानंतर 10 मिनिटं लागतील अजून बोलले ते. काका, तुम्ही काय सांगाल, कुठे जायला निघाला? इकडे जैतापूर. जैतापूरलाच. गाडी तुमचीही तीच आहे का? एकच. तुम्ही इतके वर्ष कोकणात एसटीनेच प्रवास करताय का? नाही, ट्रेन नाही. रत्नागिरी ट्रेन आहे ना. मग तुम्ही आता बसने प्रवास करताय, बसचा प्रवास कसा सांगाल? कारण का बसचा प्रवास त्यातच एसटीचा संप, कसा अनुभव एकंदरीत आहे तुमचा? त्रास जाणवतोय का? नाही, अजून तर टाईम म्हणजे 8 वाजची बस आहे. बघू आता किती टाईम लागतो. कविता, आपण प्रवाशांचं म्हणणं ऐकतोय की 8ची हो. बस आहे, 8:05 झाले तरी अजून बस काय त्यांची लागलेली नाही आहे. इथे प्रवाशांची लगबग आपण पाहतोय. काहींची बस लागलेली आहे तर काहींची अजूनही लागणं बाकी आहे. त्यामुळे निश्चितच प्रवाशांचे जे हाल आहे, बऱ्याचशा ते प्रवाशांनी आपलं बुकिंग केलेलं होतं, गाड्या आरक्षित केलेल्या होत्या. काही गाड्या परळ डेपोमधनं सुटतायत, त्यामुळे इथं आलेल्या अनेक प्रवाशांना सध्या तरी संपाचा फार मोठा परिणाम जाणवत नाहीये. मात्र सगळीकडे महाराष्ट्रात ही परिस्थिती नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर संप मागे घेतला जावा ही प्रवाशांची अपेक्षा आहे. धन्यवाद आपण दोघांनीही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.